महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज दिनांक 7/1/2026 रोजी आपण या तेर नगरीत गोरोबा काकाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नगरीत आपण या गहाण पाण्याची कशी ग्रामपंचायत विल्हेवाट लावित आहे या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आपण बातमी बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत। आपण या नदीपात्रात बघत असाल, मासे ज्याला आपण जलचर प्राणी म्हणतो त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने ते पाण्यावरती तरंगत आहेत आणि या तेरणा नदीपात्रात तेरणा कारखान्याचं जे घाणीचं पाणी आहे ते पाणी सोडल्यामुळे चांगलं पाणी दूषित झालेलं दिसून येत आहे। या दूषित पाण्यामुळं मनुष्य जीवनाचं आणि मानव प्राण्याचं आरोग्य धोक्यात येत असल्याचे नाकारता येत नाही। या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय तेर हे अतिशय परिश्रम घेऊन हे गहाण पाण्याचा विसर्ग कमी करण्याचे पूर्वतयारी चालू आहे। त्याने बाहेरनं यंत्रणा आणून या ठिकाणी यंत्रणा टाकण्याचं काम सध्या चालू आहे। आपण बघत असाल की यंत्रणा किती जोमाने काम करत आहे। तेरणा कारखान्याच्या जे घाण पाणी येतं आहे ते वैयक्तिक तेरणा कारखान्यानं त्या पाण्याची विल्हेवाट लावावी असं तेर ग्रामवासियाचं मत असून या घाणीचं पाण्याचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे, कारण हे ग्रामस्थ पाणी पित आहेत। आपण बघत आहेत हे गहाण पाणी कशा पद्धतीचं आहे। या नागरिकांचं तेरवासियांचं म्हणणं एकच आहे की हे पाणी शुद्धीकरण होऊन खाली रामवाडी कोळेवाडी अनेक गावाला हे पाणी जात असल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। या नागरिकाचं म्हणणं एकच आहे की पाणी शुद्ध होऊन आरोग्याचा धोका टळावा। धन्यवाद। मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक।